आत्ता जी घारतोंडेने आपल्या बोनसची स्कीम सांगितली, तुम्हाला कशी वाटली? हो हो, एकदम परफेक्ट आहे सर, एकदम परफेक्ट. सर खूप मेहनत घेतली मी ही स्कीम शोधायला. तुम्हाला सांगतो, ही स्कीम ऐकल्यावर आपला स्टाफ आनंदाने नाचायला लागेल. बघाच तुम्ही. चला तुम्हीच लोकांसोबत डिक्लेअर करा स्कीम. ओके सर, थँक्यू थँक्यू सर. हा तर मंडळी जरा इकडे लक्ष द्या. गारतोंडे बोला. यस सर, थँक्यू. तर कंपनी दरवर्षी सरसकट सगळ्या एम्प्लॉईजना बोनस देते, पण ते पैसे पगारासारखे पटकन संपून जातात. आता हे म्हणजे असं झालं की प्रत्येकाला एक एक वीट दिली. आता एक एक वीट घेऊन भिंत कधी बनणार? आणि अशी एक एक भिंत तयार झाली तरी त्याने घर कधी बनणार? घर बनायला खूप भिंती लागतात आणि खूप भिंती बनायला खूप विटा. हो काय म्हणायचंय काय नेमकं तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं होतं की बोनस मिळण्याच्या आशेने प्रत्येक जण जीव तोडून काम करेल आणि त्यामध्ये जे बेस्ट असतील त्यातल्या 5 जणांना भरघोस बोनस मिळेल आणि मग बाकी सगळे पुढच्या वर्षी त्या 5 जणांमध्ये आपण असू या ईर्षेने अधिक जोमाने काम करतील. म्हणजे कंपनीचाही फायदा आणि एम्प्लॉईजचाही फायदा. बघा सर, सगळ्यांना पटलंय. सगळ्यांनी नीट काम करा. ऑल द बेस्ट. एक्सक्यूज मी सर, मला काहीतरी बोलायचंय. बोला बोला. हे जे पहिले 4-5 जण असणार आहेत ज्यांना बोनस मिळणार आहे, त्यांना निवडणार कोण? मी. नाही म्हणजे सगळे वरिष्ठ मिळून निर्णय घेतील. तो सर, कशावरून या सिलेक्शन प्रोसेसमध्ये काही पार्शालिटी होणार नाही? कशावरून मॅनेजमेंटच्या मर्जीतल्या माणसांनाच बोनस मिळणार नाही? म्हणजे 2-3 जण घर बांधणार, पण त्यासाठी मेहनत मात्र सगळे करणार. मग जर का कंपनी या 2-3 जणांव्यतिरिक्त अजून कोणाचा विचारच करणार नसेल, तर बाकीच्यांनी तरी कंपनीचा विचार का करावा? घाऱ्या कसा बघतोय बघ. गेली ग, त्याची नोकरी गेली. सर ॲक्च्युली सर आय एम रिअली सॉरी सर. सर मी यांच्या वतीनं सॉरी म्हणते. ॲक्च्युली त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंच नाही. त्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं, जे तुम्ही ऐकलं ते त्यांना नव्हतं सांगायचं. त्यांच्या मनात काही वेगळंच आहे जे त्यांनी सांगितलंच नाही. असं आहे. त्याच्या मनात तर कळलं तुम्हाला काय म्हणायचं त्याला? गणपती बाप्पा मोरया. सर ॲक्च्युली घारतोंडे सरांनी जेव्हा स्कीमबद्दल सांगितलं तेव्हा आय एम शुअर खूप लोकांना आनंद झाला असेल. सगळ्यांना असं वाटलं असेल की आम्ही त्या 5 जणांपैकी एक असू आणि मग सगळ्यांचा बोनस आम्हाला मिळेल. पण सर ह्यांनी ज्यांना बोनस नाही मिळणार आहे ना त्यांचा विचार केला. सर आम्हाला सगळ्यांना बोनसची खूप गरज आहे सर. सर फक्त पैशासाठी नाही, पण पाठीवर पडलेली कौतुकाची थाप म्हणून सुद्धा. सर सगळ्यांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत सर. कोणाला बाईक घ्यायची आहे, तर कोणाला मुलांच्या शिक्षणाचे पैसे पे करायचे, तर कोणाला हप्ते भरायचे. आणि दिवाळीच्या दिवशी एका भावंडाला कपडे आणले आणि दुसऱ्याला नाही आणले तर दुसऱ्याला वाईट वाटतं ना सर. तसंच आहे, जर एकाला बोनस मिळाला आणि बाकीच्यांना नाही मिळाला तर
त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना सर. असा विचार हा करतोय सर. माझ्या फ्रेंडनी माझ्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असेल तर मी सुद्धा आधी त्याचा विचार करायला हवं ना. सर सर कुठलीही गोष्ट एकतर्फी नसते सर. एखादी व्यक्ती कंपनीचा जर एवढा विचार करत असेल तर कंपनीने पण त्याचा विचार करायला पाहिजे ना सर, असं म्हणणं आहे त्याचं. घरतोंडे, यस सर. तुमची स्कीम कॅन्सल. यापुढे प्रत्येकाला त्याच्या परफॉर्मन्स नुसार बोनस मिळेल. तुम्ही सगळे कंपनीचा विचार करताय, कंपनी देखील तुमचा विचार करेल. चला कामाला लागा. काही थँक्यू म्हणायची पद्धत असते की नाही? सॉरी, थँक्यू, पण कशासाठी? तुझी नोकरी गेली असती, मी वाचवली. हा हा हा, या युअर राईट, थँक्यू. आणि तो डायलॉग खूप छान होता, तू म्हणालीस ते. का हसायला काय झालं? तो डायलॉग परीचा आहे. आज सकाळी ती मला बोलली. हा तरीच एकदम माझ्यासारखी आहे ती. हाँ, सब दिल वाले एकदम सेम सोचते. सगळे बदमाश एकसारखा विचार करतो. काही जळतंय का गं? कुठे? कंटिन्यू. इट्स ओके, इट्स वर्किंग. प्रेमान काम तेच होणार आहे. मॅडम, त्या सरांच्या मित्रानं मध्येच तोंड खुपसलं नसताना तर आपली स्कीम नक्कीच अप्रूव्ह झाली असती. घारतोंडे, तुम्ही ना थोबाडीत खाण्याच्या लायकीचे आहात. फोन ठेवा, इडियट. काही कळलं का? पप्पा ऑफिसला का गेले ते? हॅलो पप्पा, मिथिलाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. घे घे घे. अगं बोल ना. आपलं अगं घे. इडियट. घरातल्यांनी जगणं नकोसं केलंय, पण त्यांना माहित नाही सिमनी काय चीज आहे. मेल आला, मेल, बोनसचा मेल आला. हो, मलाही आला. हो, मलाही आलाय. कसला मेल? काय झालंय? अगं, आपला 3 वर्षाचा थकलेला बोनस आपल्याला आज एकत्र मिळणार आहे, असं लिहिलंय मेल मध्ये. मस्तच यार. नेहा, तू सरांसमोर बोललीस म्हणून हे झालं. नाही रे, मोठ्या सरांनी विषय काढला म्हणून झालं. कुणामुळे का असे ना, ट्रीट शेफाली देणार. मी का? चालेल चालेल चालेल. अब उन्होंने बोनस दिया है तो मुझे पार्टी तो देनी ही पड़ेगी ना. माझी तुझी रेशीम गाठ.